Okay, done with your presenting? Yes. So we are going to start with standard 5. Okay. Is my screen visible? Okay. See, we have started our lesson number 3. त्याचा काही पार्ट आपण परत रिवाइज करूया जो घेतलेला आहे मी ऑलरेडी. ओके. सो आवर लेसन नंबर 3 वॉज द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. पृथ्वी आणि त्यावरील जीवसृष्टी. ओके. हे आपण एक डायग्राम पाहिलेला, द स्पेअर्स ऑफ द अर्थ, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ओके. वातावरण, जलावरण आणि शिलावरण. सॉरी. अँड देन atmosphere and hydrosphere both makes biosphere. ओके. atmosphere आणि hydrosphere मिळून काय बनत असतं आपलं बायोस्फिअर, म्हणजेच वातावरण आणि जलावरण एकत्र मिळून आपलं जीवावरण बनत असतं. दॅट वी हॅव सीन. ओके. देन वी सॉ what is there on the surface of our earth. ओके. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला काय काय दिसतं ते आपण पाहिलं. काही भागावर जमीन दिसते तर काही भागांवर पाणी दिसतं. ओके. देन ओके, आपण काय पाहिलेलं, द लिथोस्फिअर अँड दी हायड्रोस्फिअर. येस, वी हॅव लर्न अबाउट द लिथोस्फिअर अँड दी हायड्रोस्फिअर. काय पाहिलेलं आपण त्यामध्ये की पृथ्वी काय असते, पृथ्वीचा क्रस्ट कसा आहे, एकदम हार्ड आहे, टणक आहे. इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक, आणि तो मुख्यतः कशाने बनलेला आहे, दगडाने बनलेला आहे. आणि ही डायग्राम आपण पाहिली होती ज्यामध्ये वॉटर किती प्रमाणात आहे, आपल्या पृथ्वीवर पाणी किती प्रमाणात आहे आणि जमीन किती प्रमाणात आहे ते दाखवलं गेलेलं आहे. येस. देन हे पिक्चर सुद्धा आपण पाहिलं होतं. इन दिस दे हॅव शोन अस सम टाइप्स ऑफ लँडफॉर्म्स. ओके. काही प्रकारचे लँडफॉर्म्स पाहिले होते आपण, लाईक माउंटेन, माउंटेन पास, व्हॅली, सीशोर, हिल, हिलॉक, प्लेन, रिव्हर, आयलँड, व्हॅले. ओके. पर्वत, खिंड, दरी, डोंगर, टेकडी, मैदान, समुद्र किनारा, असे काही जे काही लँडफॉर्म आहेत विविध आपल्या पृथ्वीची म्हणजे जी जमिनीचे भूरूपे आहेत ती आपण पाहिली होती. येस. अँड वी हॅव सीन अबाउट ओशन. ओके. ओशन सुद्धा पाहिले होते आपण. कोणकोणते आहेत, विच आर दी 5 ओशन, अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, द साउथर्न ओशन अँड द इंडियन ओशन. ओके. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक, हिंदी आणि दक्षिण महासागर हे आपण पाहिलं होतं. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत सरफेस वॉटर पासून. ओके. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सरफेस वॉटर, म्हणजे जमिनीवरून जे पाणी वाहतं ते. ओके. सी. येस, आपण इथपर्यंत पाहिलं होतं, सगळ्यांना लक्षात आहे सांगा. येस. ओके. Now we are going to start with the surface water. There are many streams of water flowing over the land. आपल्याला माहितीच आहे की जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह आपल्याला दिसत असतात. This water is not salty but fresh. पण हे पाणी काय असतं, समुद्राच्या पाण्यासारखं खारं पाणी नसतं, हे गोड पाणी असतं. ओके. These streams of water may be rills, brooks, streams or rivers. मग हे पाणी कोणत्या रूपात आपल्याला दिसतं, ओहळ, ओढा, नदी, अशा वेगवेगळ्या रूपात हे पाणी आपल्याला पाहायला मिळतं. रील्स आर दी स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स दी बिगेस्ट. यापैकी ओहळ हे सगळ्यात लहान आहे तर नदी ही सगळ्यात मोठी आहे. ओके. रील्स, ब्रूक्स, स्ट्रीम्स जॉइन इच अदर टू फॉर्म रिव्हर्स. मग हे छोटे ओहळ, ओढे आणि काही उपनद्या या एकत्र मिळतात आणि त्यांच्या नद्या तयार होतात. ओके. रिव्हर्स विच जॉइन टू मेक अ बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज.
ज्या काही नद्या मोठ्या नदीला जाऊन मिळतात तेव्हा त्या नद्यांना त्या नद्यांच्या मोठ्या नद्यांच्या ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या असे म्हणतात. In some places a river cascades down a sudden drop. This forms a waterfall. आता पावसाळ्यात सगळीकडे वॉटरफॉल पाहायला मिळतात. माहिती आहे का, तुम्ही बघितलंय का वॉटरफॉल? कोणी कोणी बघितलंय सांगा मला. येस, हॅव यू सीन वॉटरफॉल? वॉटरफॉल म्हणजे धबधबा. हा धबधबा कसा तयार होतो माहिती आहे का तुम्हाला? नदीचं जे पाणी आहे, एखाद्या नदीचं पाणी नैसर्गिकरित्या नो नॉट सी, एखाद्या नदीचं पाणी नैसर्गिकरित्या खाली पडतं, डोंगरावरून वगैरे खाली पडतं आणि तिथे धबधबा तयार होतो. ओके. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इनटू द ओशन. मग या नद्या कुठे जातात? शेवटी कुठून पण निघून नदी ही सागराला जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळते. ओके. नाव लेक्स. A water body formed by water collecting naturally in a low-lying area of land is called a lake. लेक म्हणजे काय? सरोवर. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठत राहतं. थोडासा खोल भाग असेल आणि तिथे पावसाचं पाणी पडून पडून खूप खूप वर्ष होऊन ते साठत राहतं आणि मोठं जलाशय बनतं, त्याला सरोवर म्हणतात. आणि जे लहान जलाशय असतं त्याला आपण तळ म्हणतो. ओके. म्हणजे तळ्यापेक्षा सरोवर हे मोठं असतं. येस, तुम्ही तळ सरोवर पाहिलं आहे का? आहे का तुमच्या इथे तळ? लेक आहे का? येस येस. आपल्या इथे जेव्हा आपण तळे बनवतो तेव्हा ते खोदले सुद्धा जातात. पण सरोवरही एखाद्या ठिकाणी नैसर्गिक काही आपत्ती आली असेल, जसं उल्कापात वगैरे होतं, यावेळी काय होतं, तिथे मोठा खड्डा पडतो आणि त्या खड्ड्यांमध्ये सतत पाणी साचून राहतं आणि आपोआप तिथे सरोवर तयार होतं. ओके. नाव वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. पृथ्वीचा 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मग आता त्यामध्ये पाणी कुठे कुठे कोणकोणत्या स्वरूपात आपल्याकडे आहे ते आपण पाहतोय. मग आता आहे वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस, बर्फाच्या स्वरूपातील पाणी. Water particles in the clouds freeze and cold region, and in cold region they come down in the form of snow. बघा, तुमच्या चौथीच्या पुस्तकांमध्ये पाहिलं आहे तुम्ही. फोर्थ फोर्थला इंग्लिश मध्ये लेसन आहे तुम्हाला, युअर ओन बुक ऑफ सायन्स हे लेसन होतं. त्यामध्ये गारा कशा पडतात ते सांगितलेलं आहे, आठवतंय? युअर ओन बुक ऑफ सायन्स हे इंग्लिश मधलं लेसन आहे आणि त्यामध्ये आकाशातून गारा कशा पडतात ते सांगितलं होतं. ओके. तेच इथे सांगितलंय बघा. थंड प्रदेशात काय होतं, ढगातील जे पाण्याचे कण आहेत ते गोठतात. पाण्याचे कण गोठल्यामुळे तिथे पाऊस हा पाण्याचा न पडता हिमकण पडतात. ओके. स्नो पडतं, बर्फ पडतं, म्हणून थंड बर्फा प्रदेशात जसं काश्मीर, हिमाचल प्रदेश इथे बर्फाचा पाऊस पडतो, बर्फ पडतो. When layers of snow pile up on the ground they form ice. आणि हा पडलेला बर्फ जेव्हा एकावर एक असे बर्फाचे थर जमिनीवर साचले जातात, हिमाचे थर जेव्हा साचले जातात तेव्हा त्याचा बर्फ बनतो. की जेव्हा स्नो खाली पडून एकावर एक असे थर साचले जातात तेव्हा त्याचा बर्फ तयार होतो. When such layers of ice pile up in a low-lying area, they become enormous in size. आणि असेच बर्फाचे थर एकावर एक साचले गेले की ते एकदम मोठे होत जातात, त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. This huge mass slips down a slope at a very slow speed. This called a glacier. मग नंतर जमिनीच्या उतारावरून ते एकदम अतिशय मंद गतीने खाली सरकत जातात आणि त्यांची काय बनते, ग्लेशियर म्हणजे हिमनदी. ओके. There are also huge blocks of ice floating in a sea. They are called icebergs. आणि तुम्ही पिक्चर मध्ये, मूवी मध्ये वगैरे पाहिलं असेल की समुद्रावर तरंगणारे बर्फाचे मोठमोठे तुकडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आईसबर्ग्स म्हणजे हिमनग असं म्हणतात. ओके. म्हणजे हिम स्वरूपातील पाणी कशा प्रकारे पृथ्वीवर अवेलेबल आहे हे समजलं का तुम्हाला? येस. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. येस.
मग कोणकोणत्या ठिकाणी असणार ते सांगा मला. पृथ्वीवर असं कोणकोणत्या ठिकाणी असणार जिथे बर्फाचा पाऊस पडू शकतो? सांगा, कोण सांगणार? आपल्या भारतामधलं सांगा चला. इंडिया मधलं सांगा, बर्फाचा पाऊस कुठे पडू शकतो? काश्मीर. येस, अजून? ओके. ना येस, अंडरस्टूड अबाउट दिस. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस, बर्फाच्या स्वरूपातील पाणी. आता आहे ग्राउंड वॉटर. ओके, ग्राउंड वॉटर. बिसाइड दिस वॉटर bodies on the earth's surface, there is a lot of water stored in the underground layers of rock. It is called ग्राउंड वॉटर. बघा, आपण आता वेगवेगळ्या प्रकारचं पाणी बघितलं, जसं तलाव, नदी, ओढे, ओहोळ. ओके, हिम स्वरूपातील, बर्फाच्या स्वरूपातलं पाणी पण बघितलं. मग आता जमिनीवरील हे जे जलसाठे आहेत यांच्या व्यतिरिक्त जमिनी खाली देखील खडकांच्या थरांमध्ये खूप साठलेलं पाणी असतं. त्यालाच ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल असं म्हणतात. वी रीच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोरवेल्स. मग आपण या पाण्यापर्यंत कसे पोहोचू शकतो? जेव्हा आपण बोरवेल खणतो किंवा विहिरी खणतो, कूपनलिका खणतो, त्यामधून उपसून हे पाणी आपण वापरू शकतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. मग खूप विहिरी आणि सरोवर असे आहेत ज्यांना या जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळत असतं. विहीर का खोदतात सांगा? विहीर खोदून काय आपण पाणी टाकतो का त्याच्यात? सांगा मला. विहीर खोदून आपण वरतून पाणी ओततो का त्या विहिरीत? नो. याच्यासाठी आपण काय करतो? विहीर खोदतो तेव्हा त्याला पाणी कुठून लागतं? जे काही भूजल आहे, जे काही ग्राउंड वॉटर आहे, ते आपल्याला खाली जमिनीत लागतं आणि ते आपल्या विहिरीत साठत जातं. ओके. The water or ice that occupies the earth's surface, groundwater and the water vapor in the atmosphere together form the earth's hydrosphere. बघा, earth surface, water or ice that occupies the earth surface, पृथ्वीचा पृष्ठभाग भागणारे पाणी आणि बर्फ, ग्राउंड वॉटर भूजल, अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर आणि आपल्या वातावरणात असणारी पाण्याची वाफ किंवा बाष्प, या सगळ्यांचं मिळून आपलं हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण तयार होत असतं. ओके. बघा, इथे विहिरीचं चित्र दाखवलेलं आहे, तलाव आहे, त्यानंतर इथे आहे बोरवेल. येस, अंडरस्टूड. हायड्रोस्फिअर बद्दल समजलंय का तुम्हाला? हायड्रोस्फिअर, जलावरण. येस, ओके. नाव द ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर बद्दल पाहूया आपण. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. बघा, the envelope of air around the earth is called the atmosphere. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणायचं? वातावरण. As we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere becomes rarer. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं जसं उंच जात जातो तशी तशी वातावरणातील हवा ही विरळ होत जाते, विरत जाते, रेअरर होत जाते. The air consists of mixture of gases, namely nitrogen, oxygen, water vapor and carbon dioxide. बरोबर. हवेचे घटक कोणकोणते असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड. There are some other gases too in the air in very small quantities. आणि काही वायू अत्यंत कमी प्रमाणात आपल्या हवेमध्ये असतात. हे आपण ऑलरेडी शिकलो आहोत. The layers of the atmosphere are named as the troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere and exosphere. बघा, इथे दाखवले आहेत लेयर. ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर. ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रेटोस्फिअरच्या मध्ये काय आहे? ओझोन लेयर. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती आहे मेसोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ओके. बघा,
तपांबर, त्यानंतर ओझोन वायू, स्थितांबर, मिझोस्फिअर म्हणजे मध्यांबर, आयनोस्फिअर आयनांबर आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. ओके. The layers of the atmosphere are named as troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere and exosphere. The layer that extend from the earth's surface to a height of about 13 km is called the troposphere. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंत जो थर असतो, जी लेयर असते, तिला ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर असं म्हणतात. The conditions in the troposphere change continuously. They affect the living world to a great extent. आणि या तपांबरामधील, या ट्रोपोस्फियर मधील जे काही हवा आहे, त्या हवेत अनेक बदल होत राहतात आणि या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांवर खूप महत्वाचे परिणाम होत असतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Fifth standard, do you all have understood till here? Yes? Now, the surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. आपल्याला माहितीच आहे की आपल्याला उजेड आणि हीट म्हणजे उष्णता ही सूर्यापासून मिळत असते, बरोबर? सूर्यापासून पृथ्वीला जी उष्णता मिळते, त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा तापत असतो. Hence the air nearest the surface is the hottest. म्हणून सरफेस जवळ, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जी हवा असते ती अतिशय गरम असते. As we go higher in the troposphere it becomes cooler. पण आपण तपांबरात, ट्रोपोस्फियर मध्ये जसं वर जातो तशी हवा थंड होत जाते. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. मग वातावरणातील सर्व बाष्प हे ट्रोपोस्फियर मध्येच असतं. ओके, पाण्याची वाफ ही ट्रोपोस्फियर मध्ये असते. That is why all weather related phenomena such as formation of cloud, rain, fog, wind and storms takes place in the troposphere. आणि असंच असल्यामुळे जे काही वातावरणाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ओके, हवामानाशी संबंधित ज्या काही घटना आहेत त्या नेहमी ट्रोपोस्फियर मध्ये म्हणजे तपांबरामध्येच होत असतात. जसे क्लाउड्स, ढग, रेन, पाऊस, फॉग, धुके, विंड्स, वारे, स्टॉर्म्स, वादळे. ओके, या काही ज्या घटना आहेत त्या सगळ्या ट्रोपोस्फियर मध्येच घडतात. The air on high mountain is rarer than the air near the earth's surface. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील किंवा सभोवतालची हवा ही ह्या हवेपेक्षा आपण जर उंच डोंगरावर गेलो, हाय माउंटेन्स वर गेलो, तर तिथली हवा ही विरळ असते, रेअर असते. एरोप्लेन्स फ्लाय इन दी हायर पार्ट ऑफ द ट्रोपोस्फियर. देअर द एअर इज व्हेरी रेअर. मग जो आपला विमान आहे, विमान हे नेहमी तपांबराच्या उंच भागावर उडतं, म्हणजे ट्रोपोस्फियरच्या पण वरच्या भागावर उडत असतं. तिथे हवा काय असते, एकदमच विरळ असते, रेअर असते. Therefore, arrangements have to be made to ensure that passenger get enough air for breathing. म्हणूनच विमानातील जे काही प्रवासी आहेत त्यांना श्वसन घेण्यासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशिष्ट सोय केलेली असते. तुम्ही पाहिलं असेल विमानात ऑक्सिजन मास्क लावायला दिला जातो. येस, पाहिलं असेल तुम्ही, जेव्हा आपण मूवी मध्ये वगैरे बघतो तेव्हा आपण जेव्हा सीटवर बसतो तेव्हा डायरेक्टली एक ऑक्सिजन मास्क खाली येतो. येस, हा, तो अशासाठी की जसं जसं आपण वर जातो तशी तशी हवा विरळ होत जाते. मग आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन मिळाला पाहिजे की नाही, की नुसतं विमानातच बसायचं. मग ते ऑक्सिजन मिळण्यासाठी विमानात सोय केलेली असते. बियॉन्ड द ट्रोपोस्फियर up to a height of about 50 kilometers from the earth is a layer called the stratosphere. आणि या ट्रोपोस्फियरच्या 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला काय असतं, स्ट्रेटोस्फियर, ज्याला स्थितांबर म्हणतात. इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रेटोस्फियर देर इज अ लेअर ऑफ अ गॅस कॉल्ड ओझोन. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन नावाचा वायू असतो. ओझोनचं महत्व मी तुम्हाला 6th स्टँडर्डचं शिकवताना ऑलरेडी सांगितलेलं आहे. Ultraviolet rays coming from the sun are harmful for living things.
सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरणे आहेत ही सजीवांसाठी खूप हानिकारक असतात. But the ozone layer absorbs them and protect the living world from those rays. पण ओझोन वायू हा काय करतो, ती किरणे शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं. हे अल्ट्राव्हायोलेट रेज एवढे डेंजरस असतात की त्यामुळे आपल्याला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आणि आपला ओझोन वायू ते रेज स्वतःमध्ये शोषून घेतो. ओके, अंडरस्टूड? Understood till here? Fifth standard? Okay. Yes. Now we will go to the sixth standard. Okay, sixth standard we have seen in the last lecture the harmful living things. Yes, can you name some? Sixth standard, can you name some harmful living things? Yes, Pramita? Yes, put on your mic and say. Ma'am, animals? Which animals? No, ma'am, animals or plants? Anything. I am asking about living things. You can tell both. Yes? Yes, ma'am. Mosquitoes, Hmm. cockroach, mice, rats, lizards, Yes. spiders, snakes, Yes, good. And what about plants? dodar, Hmm. parthenium, mm, parthenium, the datura, Yes. Oleander, lantana. Okay, we have seen till here. Now we will see some wild animals. Okay. So what are wild animals? Wild animals hunt other animals for food are called predators. Okay, see. वाइल्ड ॲनिमल म्हणजे जंगलात राहणारे प्राणी जसं वाघ, सिंह, बिबट्या वगैरे. ओके, बघा. जंगलात राहणारे असे प्राणी जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना प्रिडेटर्स म्हणजे हिंस्त्र प्राणी म्हणतात. ओके, दे आर कॉल्ड प्रिडेटर्स. फॉर एक्झाम्पल टायगर्स, लायन्स, वोल्व्स, लेपर्ड्स. बघा, वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या हे प्राणी काय असतात, प्रिडेटर्स असतात. म्हणजे ते प्राण्यांची शिकार करतात. ते हरणासारख्या प्राण्यांची शिकार करत असतात. ओके, समटाइम्स ड्यू टू डिफॉरेस्टेशन such animals enter human settlements in the search of food and may kill domestic animals or people. पण हे प्राणी जंगलात राहत असले तरी सध्या काय चाललं आहे, जंगल तोड चालली आहे सगळीकडे. म्हणून अन्न मिळवण्यासाठी हे प्राणी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणावर पाळीव प्राणी आणि मानव यांचे बळी घेतात. ओके, येस, अंडरस्टूड. Many plants and animals in nature satisfy our needs. ओके, निसर्गातील खूप विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी हे आपल्या गरजा भागवत असतात. The use of such plants and animals should be restricted only to our needs. मग आवश्यकता असेल तेव्हाच या प्राण्यांचा उपयोग करून जर घेतला तर ते आपल्याला पुढे काही काळ पुरत राहतील. We should not pluck leaves, flowers and fruit unnecessarily. वनस्पतींची पाने, फुले, फळे विनाकारण तोडायची नाहीत. Animals should not be hunted. उगाचच प्राण्यांची शिकार करायची नाही. They should not be teased just for fun. त्यांना आपली मज्जा म्हणून त्यांना त्रास द्यायचा नाही. It is the responsibility and duty of all of us to protect plants and animals. मग सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ओके,
तर आपण काय काय शिकलो या लेसन मध्ये? व्हॉट वी हॅव लर्न? ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, reproduction, responsiveness to stimuli, movement, a definite lifespan, and a cellular structure are the characteristics of living things. म्हणजेच काय? वाढ होणे, श्वसन करणे, उत्सर्जन करणे, प्रजनन करणे, चेतना क्षमता दाखविणे, ठराविक आयुर्मान असणे, पेशीमय रचना असणे ही सजीवांची लक्षणे आहेत. Animals grow for certain period of life. Plants however grow as long as they live. प्राण्यांची वाढ ही ठराविक कालावधीपर्यंतच होते, तर वनस्पतींची वाढ ही त्या जिवंत असेपर्यंत होतच राहते. Animals have specific organs for respiration, while plants respire through microscopic pores on their leaves and stems. बघा, श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात. आपण कशाने श्वसन करतो? सांगा. हाव वी रेस्पायर? Yes, how we respire? Tell me. Yes, nose, but it is included in our respiratory system. Okay, nose, lungs, all this included in our respiratory system. हे सगळं आपल्या श्वसन संस्थेमध्ये असतं. ओके, तर बघा, श्वसनासाठी प्राण्यांमध्ये काही ठराविक अवयव असतात. प्राणी ठराविक अवयवांचा उपयोग करून श्वसन करत असतात. while plants respire through microscopic pores on their leaves and stems. पण वनस्पतींना असे अवयव नसतात, तर वनस्पती त्यांच्या खोडावर आणि पानांवर छोटे छोटे मायक्रोस्कोपिक पोर असतात, सूक्ष्म छिद्र असतात, त्यांच्या वाटे वनस्पती श्वसन करत असतात. The process of eliminating waste product from the body is called excretion. ओके, शरीरात अन्न खाल्ल्यानंतर जो काही निरुपयोगी पदार्थ तयार होतो, तो पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे एक्सक्रीशन, उत्सर्जन. All living things have the ability to reproduce. प्रत्येक जीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतो. Living things move because of their ability to respond to stimuli. आपण चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच आपण सजीवांमध्ये हालचाल होऊ शकते. Plants show spontaneous movements, but they cannot leave their place and go elsewhere as animals do. वनस्पती सुद्धा काय करतात? स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. जसं सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात, त्यांना आधार मिळेल त्या दिशेने वाढतात, पण ते प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. Living things have a definite lifespan at the end of which they die. प्रत्येक सजीवाचा एक ठराविक जीवनकाल असतो आणि त्यानंतर ते सजीव मृत्यू पावतात. वनस्पती जरी भरपूर काळ जगत असल्या तरी काही काळानंतर त्या देखील मृत्यू पावत असतात. बिकॉज दे आर लिव्हिंग थिंग्स. Plants show spontaneous movement. Okay, sorry. Many animals and plants are useful to us in our daily life. Some animals and plants can be harmful to us. अनेक प्राणी आणि वनस्पती आपल्याला आपल्या डेली लाईफ मध्ये उपयोगी पडत असतात, पण काही प्राणी आणि वनस्पती आपल्यासाठी हार्मफुल ठरू शकतात. दे कॅन बी हार्मफुल, अपायकारक ठरू शकतात. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ लिव्हिंग थिंग इज अ सेल. प्रत्येक सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी. And here we have completed our lesson. Yes, understood? 6th standard. Pramita and Adesh. Okay, Antara is also there. Antara, why are you so late? Okay, now you're gonna answer my question. Okay. टीचर. एवढा लेट का जॉईन केलं बेटा? टीचर मला माहिती नव्हता क्लास संध्याकाळी. मला आता मी Okay, बघितला. okay. स्विच ऑफ Okay, होता okay. मोबाईल. Yes, yes. नाव आता तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. येस, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे ज्याला आन्सर येणार. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दात.
ओके, तुमच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं आहे, बुक मधलं बघून नाही. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड एनिमल? वनस्पती आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे सांगा. तुमच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं आहे. कोण सांगणार? ओके, अंतरा. यस टीचर. हा, सांग. टीचर प्लीज. येस, वनस्पती आणि प्राणी यांमधला फरक स्पष्ट करायचा आहे. ओके, नो. येस, प्रमिता. टीचर मी नंतर सांगू. ओके, चालेल. प्रमिता. Yes, ma'am. येस, स्टार्ट. Plants can make their own food. Animals cannot make their own food. येस. Plants change their position. Animals cannot change their position. येस. They show response to stimuli. Animals, they also show response to stimuli and have well-developed sense organs. Plants, they grow throughout their life. Animals stop growing. Yes, at a certain period of life. Okay, good. Yes, अंतरा, आता सांगणार का तू? यस टीचर. हा, सांग. वनस्पती व प्राणी या दोघांची वाढ होते. प्राणी व वनस्पती या दोघांनाही नाही, आपल्याला अस्त्राची गरज असते. नाही, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे. मी इथे तू दुसऱ्याचं सांगतेस. साम्य स्पष्ट नाही करायचं, फरक सांगायचा आहे. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? जसं वनस्पतींची वाढ अखंड काळापर्यंत होते, जोपर्यंत त्या जगतात, आणि प्राण्यांची वाढ काही ठराविक कालमर्यादेपर्यंतच होते, तसे फरक सांगायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड एनिमल्स? वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील साम्य स्पष्ट करा. आदेश सांग, वनस्पती आणि प्राणी कशा प्रकारे सारखे असतात? काय आहे सिमिलॅरिटीज त्यांच्यामध्ये? टीचर, सांग, हाऊ प्लांट्स अँड एनिमल्स आर सिमिलर? मराठीत सांगितलं तरी चालेल. वनस्पती आणि प्राणी हे यांच्यामधील साम्य स्पष्ट करा. येस, प्रमिता. Yeah, ma'am. Plants and animals both have similarities like growth, reproduction, respiration, and excretion. Yes. Now, how is the plant kingdom useful to us? वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? 5th standard, you can also answer this question. Yes, अंतरा. यस टीचर. वनस्पती ऑक्सिजनचा एक प्रमुख स्रोत आहे. अनेक वनस्पतींचे औषधी गुणधर्म असतात. उद्या अतुल, लसा, तुलस, बेडा, हिरडा, शेतावरी ई निरनिराळ्या वनस्पती जसे गहू, ज्वारी, तांदूळ, बटाटा, पालक, मेथी, केली याचा आपण अन्न म्हणून उपयोग करतो. अन्न म्हणून, अन्न म्हणून उपयोग करतो. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनस्पती मदत करतात. वनस्पतीपासून मिळणारे लाकूड आपल्या दैनिक उपयोगात येणाऱ्या अनेक वस्तू बांधण्यासाठी उपयोग येते. Okay. Pramita, can you tell this in English? Yes, ma'am. The plant kingdom, they provide habitat for a variety of organisms. They are the major producer of oxygen.
They provide us with wood that is a source of fuel and other products. They provide us with plants that have medicinal and ornamental importance. Hmm. Yes, now the next is. Yes, fifth standard, if you know the answer, you can also tell. How is the animal kingdom useful to us? प्राणी सृष्टी कशा प्रकारे उपयोगी पडते आपल्याला? प्राण्यांचे काय काय उपयोग होतात आपल्याला? सांगा, कोण सांगणार? येस येस, कर्णिका सांग. घोडे आपल्याला वजन वाहू लागतात. गाय दूध देते. कोंबडी मांस आणि अंडी देते. येस, अजून अजून कोण सांगणार? हाऊ ॲनिमल किंगडम इज युजफुल टू अस? हाऊ ॲनिमल्स आर युजफुल टू अस? प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? येस, प्रमिता. Yeah. Dog useful for the guard. Cat for catching the mouse. Cow, buffalo, goat useful for milk. And their excreta is also used as compost. काऊ डंगचा वापर करतात ना कंपोस्ट बनवण्यासाठी. येस, साची, यू वॉन्ट टू टेल? यस टीचर. हा, सांग. काऊ आपल्याला दूध देते. कॉटन आणि दूध. बकरी पण दूध आणि बफेलो पण दूध देते. शीप कडून वूल भेटत बेटा, कॉटन नाही, वूल. ओके, वूल. ओके. हा. येस, डन. Okay, the next and very simple question, your third and fourth standard question. What makes living things different from non-living things? आपण लिव्हिंग थिंग्स आहोत, आपण सजीव आहोत, मग आपण निर्जीव गोष्टींपेक्षा वेगळे कसे? येस, अंतरा. सजीवांची वाढ होते, सजीवांची वाढ होत नाही. सजीवांमध्ये श्वसन, ऊर्जन, प्रजन ही लक्षणे दिसून येतात, तर निर्जीवांमध्ये ही लक्षणे दिसत नाही. सजीवांची रचना ही रेषीमय असते, तर जीवांमध्ये अशी रचना आढळून येते. ओके. येस, एनीवन? प्रमिता, येस. Living things, they are made up of cells. Non-living things, they are not made up of a cell. Sorry? Living things are made up of cell. Cell. You are talking about cell, right? Yes, ma'am. Okay, yes, continue. Living things, they are made up of cells. Non-living things, they are not made up of cells. Living things, they require food. Non-living things, they not require food. Living things, growth in them is living things grow and non-living things cannot grow. Yes. Living things can move from one place to another, non-living cannot. Living things reproduction occurs in living things. Non-living things do not reproduce. Okay. Yes. Karnika, you want to tell?
Yes, put on your mic. आपण जेवू शकतो ते जेवू नाही शकत. आपण श्वास घेऊ शकतो ते श्वास नाही घेऊ शकत. आपण हलू शकतो ते हलू नाही शकत. Yes, very good. Okay. Now the second question is what helps them to breathe? या सगळ्यांना श्वास घेण्यासाठी कोण मदत करतं हे तुम्ही शोधून आणायचं आहे. फिलिंग द ब्लँक्स घेणार आहोत आपण पटकन आणि त्यानंतर 5th स्टँडर्डचे क्वेश्चन घेणार आहोत. फिलिंग द ब्लँक्स, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. यू कॅन सी द ऑप्शन्स बिनीथ. खाली ऑप्शन दिलेले आहेत. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये. The process by which plants make their own food is called. Okay, write your name. I will ask you. Yes, Antara. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला काय म्हणतात अंतरा? ओके, प्रमिता सांग अंतरा काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. ओके, प्रमिता in English? Photosynthesis. Okay, photosynthesis. Now to inhale dash dash and to exhale dash dash is called respiration. To inhale dash dash and to exhale dash dash is called respiration. शरीरात टिंबटिंब वायू घेणे व टिंबटिंब वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. आदेश तू सांग. दिस इज व्हेरी सिंपल. आपण कोणता गॅस आत घेतो श्वसन करताना? रेस्पिरेशन करताना कोणता गॅस आत घेतो नाकावाटे? सांग आदेश. ऑक्सिजन. आणि बाहेर कोणता सोडतो? ऑक्सिजन. बाहेर कोणता सोडतो? ऑक्सिजन आत घेतो, राईट. आणि बाहेर कोणता सोडतो? नायट्रोजन. नो, कार्बन डायऑक्साइड. The ability to respond to an event, the elimination of waste substances from the body is called, Pramita? The elimination of waste substances from the body is called? Yes, Pramita? Excretion. Excretion. ओके, अंतरा तू सांग. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे? यश टीचर. ऊर्जन. उत्सर्जन. उत्सर्जन. Okay, now the ability to respond to an event is called dash dash to dash dash. The ability to respond to an event is called dash dash to dash dash. घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. येस, ऑप्शन्स दिलेले आहेत. येस अंतरा. यश टीचर. चेतन क्षमता. चेतना क्षमता. ओके, प्रमिता. Responsiveness to stimuli. On completing their lifespan, every living thing dash dash. On completing their lifespan, every living thing dash dash. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो. Yes, dies. मृत्यू पावतो. Yes, understood till here? नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काही प्राणी आणि वनस्पती दिल्या आहेत, त्यांचा आपल्याला उपयोग सांगायचा आहे. ओके, त्यांचा आपल्याला काय उपयोग होतो हे तुम्ही करून आणाल. येस, यू विल राईट दिस क्वेश्चन्स ॲज युअर होमवर्क. 6th standard, can you write these questions answer as your homework? Yes. Okay, now 6th standard, I'm gonna ask you some questions. Okay, sorry, 5th standard.
What does real brooks streams join each other to form? What does they form? Yes. ओहळ ओढे जेव्हा जोडले जातात तेव्हा काय बनतात? What does reeds, brooks, streams join to form? ओहळ ओढे हे जेव्हा जोडले जातात तेव्हा काय बनतात? येस कर्णिका. नदी. ओके. व्हॉट आर लेक्स? सरोवर म्हणजे काय? व्हॉट आर लेक्स? येस, व्हॉट आर लेक्स म्हणजे सरोवर म्हणजे काय? कोण सांगणार? येस कर्णिका. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या नैसर्गिक पाणी साठून त्यात तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. ओके. प्रमिता तू सांगणार का? A water body formed by water collecting naturally in a low-lying area of land is called lake. Okay, good. What are the okay. What you will call that? Layers. What are the layers of atmosphere? पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळे थर कोणते आहेत? What are the layers of atmosphere? येस, पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळे थर कोणते आहेत? येस प्रमिता. Troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere, and exosphere. ओके. कर्णिका तू सांग. येस कर्णिका. तपांबर, हम्म. ओझोन, नाही, मी तिथं थर विचारलेत. ओझोन हा त्यांच्यामध्ये असणारा एक वायू आहे, पण मेन थर कोणकोणते आहेत? तपांबर. येस सांग. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. ओके. तर आज जे काही शिकवलं 6th स्टँडर्ड साठी आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. अँड 5th स्टँडर्ड वी हॅव लर्न टिल ऍटमॉस्फिअर. वातावरणापर्यंत आपण शिकलेलो आहोत. सगळ्यांना सगळं समजलंय का? टेल मी, कुणाला काही डाऊट आहे का? एनीवन हॅज एनी डाऊट? सगळ्यांनी रिप्लाय द्या. ओनली प्रमिता इज रिप्लाइंग. ओके, कर्णिक ऑल्सो. अंतरा समजलंय का आज शिकवलेलं? Okay, so we are going to stop here. Your homework will be uploaded. आणि मी सांगून ठेवते आधीच 5th स्टँडर्ड साठी होमवर्क जो काही मी क्वेश्चन आता विचारले आहेत, I will post that. and 6th स्टँडर्ड you have to write whole question answer. जेवढे तुमच्या लेसनच्या खाली क्वेश्चन आन्सर्स आहेत ते सगळे लिहायचे आहेत. ओके, understood? Okay, now you can leave the class. Bye bye everyone. बाय बाय Yes. मॅम. Bye. बाय Welcome. बाय टीचर. Bye bye. Yes, Antara, you can leave the class.
Bye, teacher. Bye bye.